वेलकम टू माय चॅनल कुक विथ वैष्णवी। तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी स्टाईल गुलगुले। खानदेशी लोकांना ही डिश नक्कीच माहिती असेल। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, गूळ, बडीशोप, वेलची आणि सुंठ। तर गूळ आपल्याला सुरीने असं बारीक चिरून घ्यायचं जेणेकरून तो लवकर विरघळेल पाण्यामध्ये। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बारीक चिरून घ्या छानपैकी, म्हणजे त्याच्या गुठळ्या राहणार नाही जेव्हा आपण पाणी गरम करू त्यामध्ये। आणि त्यानंतर वेलची, बडीशोप आणि सुंठ याची एकदम बारीक फाईन अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यात ती आपण जी पावडर बनवली ती बडीशोप, सुंठ, वेलची ती टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं। तर त्या अगोदर आपण गूळ वितळायला ठेवूया पाण्यामध्ये। फक्त आपल्याला गूळ वितळेपर्यंतच पाणी गरम करून घ्यायचे, आपल्याला उकळवायचं वगैरे नाही आहे, म्हणजे ते नाही तर जास्त ते हार्ड होईल। गूळ वितळला की गॅस बंद करून द्या आणि त्याच्यानंतर ते आपल्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला ते गूळ पाणी व्यवस्थित टाकायचे। हवं तेवढं टाका हळूहळू, जर कमी पडलं तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ॲड करू शकता। आणि आपल्याला हे असं बॅटर तयार करायचं, असं गव्हाच्या पिठासारखं आपल्याला नाही बनवायचे चपातीसारखं। तर आपल्याला असा बॅटर तयार, आपण जसं भजी वगैरे बनवत तसं त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सोडा टाकायचं आहे। पुन्हा व्यवस्थित मिक्स 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 करा व्यवस्थित, त्याचे असे लम्स वगैरे राहायला नको। छान असं मिक्स करा दाखवल्याप्रमाणे। त्याच्यानंतर आपण लगेचच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात। ते तेल गरम झाल्यानंतर त्यातलेच थोडंसं 2 चमचे तेल घेऊन त्या बॅटरमध्ये टाका, जेणेकरून जेव्हा ते गुलगुले जेव्हा फ्राय होतात त्याच्यानंतर ते असे कडक नाही लागत, ते सॉफ्ट राहतात बरंच वेळ। आणि असं हळूहळू जशी आपण भजी सोडतो तेलामध्ये त्याचप्रमाणे हे गुलगुले आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत। आणि छोटे छोटे टाका, कारण ते फुलतात एकदम। तुम्ही जे एकदम मोठे टाकणार ते खूप मोठे होणार। आणि आपल्याला गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे, फास्ट नका करू। फास्ट केला ना तर ते वरतून आपल्याला वाटेल की झाले, पण आतून ते पूर्ण कच्चे असणार। त्याच्यामुळे हे असे आपल्याला लो टू मीडियम, त्या फास्ट नका करू गॅस। व्यवस्थित एकदम डार्क ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा। त्याच्यानंतर बघा कसे छान टम्म फुगलेत खूप मस्त झालेत। तसेच आपल्याला अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा गुलगुले आपल्याला फ्राय करून घ्यायचे। छान हळूहळू तेलात सोडा, घाई नका करू, बारीक बारीकच आपल्याला असे सोडायचे आहेत गुलगुले। किती छान फुगलेत बघा मस्तपैकी, आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी। आणि ही जी डिश आहे ना ही आपल्याला खानदेशी साईडला जास्त बघायला मिळेल ही रेसिपी जी आहे ती, आणि इतकी इझी आहे ना, खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात, अशी खूप छान लागतात खायला। एकदा नक्की ट्राय करून द्या। असं म्हणतात की आषाढ महिन्यात आपल्याला एकदा तरी अशी एक स्वीट डिश काहीतरी असो ती बनवायची असते, असं बोलतात। त्याच्यामुळे मी ही रेसिपी बनवली। थँक्यू, बाय, अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।